शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा सत्तेपासून दूर न राहणारे नेते असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे उघड झाल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत काय परिस्थिती आहे मला माहीत नाही, पण जर पवार साहेबांचे वक्तव्य असेल तर आम्ही जे म्हणतो की सत्तेशिवाय काही लोक राहू शकत नाहीत, असे काही लोक त्यांच्या पक्षामध्ये असतील जे आमच्याकडेही होते, जे निघून गेले। आता पाहू आम्ही। असं वाटतं की इंडिया आघाडीमध्ये किंवा महाराष्ट्र विकास आघाडीत सक्रिय होण्याची गरज आहे, पण सध्या देशातली जी परिस्थिती आहे ती निवडल्यावर आम्ही त्याचा विचार करू। शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येतील असं चित्र दिसतंय आणि ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत, ते महाविकास आघाडीवर राहू इच्छित नाही, हे पूर्वीपासून ठरलेले आहे त्यांचं। म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही आणि शरद पवार साहेबांनी सूतोवाच केल्यामुळं आता ज्यांची मूळ कमांड त्यांच्यावर आहे, जे सर्व आहेत, त्यांच्याकडून जर असं स्टेटमेंट आलं तर याचा अर्थ त्या एकत्रित येण्याला पुष्टी दिल्यासारखं होतं। म्हणून आता इंडिया आघाडी तर राहिलेलीच नाही, परंतु हे महाविकास आघाडीचे जे काही बगलबच्चे होते, ज्यांना असं वाटत होतं की आम्ही काहीतरी करतोय, त्यांनासुद्धा ही एक चपराकच आहे